नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच MH सेट जी असिस्टंट प्रोफेसरसाठी घेतली जाते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आपली जी UGC आहे यांच्यामार्फत कंडक्ट केली जाते. यावर्षीची जी आहे एक्झाम 41वी असणार आहे सेट एक्झाम आणि ती येत्या 26 जुलैला काय केली जाणार आहे होणार आहे. तर ह्या सेट एक्झामबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. टाईम टेबल पाहणार आहोत. तुम्ही कसा फॉर्म भरायचा आहे स्टेप बाय स्टेप न चुकता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर नवीन आला असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का करायचं आहे? कारण की आपण वारंवार गव्हर्नमेंटचे जे फॉर्म असतात, रिक्रुटमेंट असतात किंवा गव्हर्नमेंटचे GR असतात, गव्हर्नमेंटचे इंटर्नशिप असतात, वारंवार आपण आपल्या चॅनलवरती काय करत असतो, टाकत असतो माहितीसाठी विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती इथं काय करायचं आहे, set.universe.pune.ac.in तुम्हाला गुगलवरती काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. व्यवस्थित सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं असा इंटरफेस दिसेल समोर. आता तत्पूर्वी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला इथं इम्पॉर्टंट डेटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या तारखा वगैरे इथं काय करायचं आहे, पाहायचं आहे. आता तुमचा सेट फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी कधी सुरुवात झालेली आहे, 2/6/2026 सकाळी 11 वाजल्यापासून, म्हणजेच आजपासून हा तुमचा सेटचा एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट कधी असणार आहे, 16/6/2026 सायंकाळच्या 6 वाजलेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि लेट फीस किती असणार आहे तुमच्याकडे, 16/6च्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी लेट जर झालात तर तुम्हाला 17 ते 19 तारखेच्या दरम्यान तुम्हाला ₹500 विथ लेट फीस असणार आहे. आता तुम्हाला जर फॉर्ममध्ये काय करेक्शन किंवा चुका जर झाल्यास तर फॉर्म भरताना बाय चान्स जर चुका जर झाल्यास तर तुम्हाला करेक्शन विंडो ओपन केली जाणार आहे. कधी केली जाणार आहे, करेक्शन विंडो 20 तारखेपासून ते 22 तारखेदरम्यान तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता. डेट ऑफ बर्थ, तुमचं नाव चुकलेलं असेल, ॲड्रेस चुकलेला असेल, तुम्ही ते फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता. पण तुम्हाला करेक्शन किंवा चुका जर नसतील पाहिजे तर तुम्ही हा फॉर्म व्हिडिओ पाहून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप भरा. आणि बिफोर तुमच्याकडे 1 वीक अगोदर तुमच्याकडे 17/7/2026ला तुम्हाला हॉल तिकीट भेटणार आहे. आणि एक्झाम कधी असणार आहे, 26/7/2026ला एक्झाम असणार आहे. ओके. आता तुम्हाला होमवरती बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला इथं क्लिक हिअर क्लिक करायचं आहे. तुम्हाला न्यूमध्ये 41 सेट एक्झाम 26 जुलै 2026 ॲप्लिकेशन फॉर्मला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यानंतर तुम्हाला आता इथं असा नवीन इंटरफेस ओपन होईल तुमच्यासमोर. आता न्यू रजिस्ट्रेशन, तुम्ही जर न्यू स्टुडंट असताल 2026मध्ये हे जे फॉर्म भरत असताल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे आज किंवा तुम्ही 2 दिवसांनी हा व्हिडिओ पाहत असाल, करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला पासवर्ड वगैरे टाकून तुम्हाला इथं प्रोसीड करायचं आहे. आता न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर इथं आय कन्फर्म तुमच्याकडे पॉपअप येईल. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स अगोदर रीड करायचं आहे व्यवस्थित. तुमच्याकडे ईमेल ID इन्क्लूड लेटर A to Z अँड नंबर 0 ते 9 मधले नंबरचा ईमेल ID असणं गरजेचं आहे व्हॅलिड. फॉर्म तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये व्यवस्थित भरायचा आहे. मोबाईल नंबर तुमच्याकडे ॲक्युरेट चालू असणं गरजेचं आहे. ईमेल ID तुमच्याकडे व्हॅलिड असणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथं युजर रजिस्ट्रेशनची अशी नवीन विंडो येईल. तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा डोमेन सिलेक्ट करायचा आहे. डोमेन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, डोमेन तुमचं काय असेल, @gmail.com असेल, याहो असेल, .com yaho.in असेल, ठीक आहे, हॉटमेल असेल, आउटलुक असेल, तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड तुम्ही एक कॅपिटल लेटर बाकी स्मॉल लेटर @ टाकून तुम्ही नंबर टाकू शकता. एक्झाम्पल मी P कॅपिटल टाकतो, 5 @123 असं तुम्ही पासवर्ड टाकू शकता. ठीक आहे, किंवा तुमच्या नावाने तुम्ही इथं पासवर्ड काय करू शकता, क्रिएट करू शकता. नंतर तुम्ही इथे पासवर्ड टाकल्यानंतर काय करायचं आहे, सिक्युरिटी क्वेश्चन आन्सर विचारलं जाईल. तुम्ही आन्सर टाकू शकता इथे सिक्युरिटी क्वेश्चन आन्सरमध्ये.
आन्सर टाकू शकता. नंतर तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं युजर क्रिएट सक्सेसफुली असं पॉपअप येईल, शो होईल. ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. युजर नेम तुमच्याकडे क्रिएट झालेला आहे. पासवर्ड वगैरे तुमच्याकडे असा दिसेल. लॉग इन हिअरला क्लिक करायचं आहे. लॉग इन हिअरला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकून तुम्ही इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे तुमचा व्यवस्थित टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनला क्लिक करायचं आहे. पासवर्ड तुम्ही जो क्रिएट केला होता पासवर्ड टाकायचा आहे. नंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह करायचं असेल तर तुमच्या डेस्कटॉपला सेव्ह करायचं आहे किंवा नॉट नाव करायचं आहे. खाली यायचं आहे. आता इथं तुमच्याकडे 3 स्टेप फिल करायचे आहेत. तुम्हाला मेन ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे. तुमच्याकडे फोटो सिग्नेचर तुम्हाला स्कॅन करायचं आहे. 50 KBच्या आतमध्ये तुमच्याकडे फोटो आणि 30 KBच्या आतमध्ये सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला थर्ड स्टेप तुमचं पेमेंट ॲप कंप्लीट करायचं आहे. आता आपल्याला फिल मेन फॉर्मला क्लिक करायचं आहे. इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे व्यवस्थित एक्झामिनेशन डिटेल टाकायचे आहे. तत्पूर्वी एक्झाम सेंटर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर टाकायचं आहे. पुणे असेल, मुंबई असेल, रायगड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल तर आपण छत्रपती संभाजीनगर क्लिक करूया. आता तुम्हाला सेट एक्झाम कोणत्या विषयामध्ये द्यायची आहे तर तुमचं मास्टर्स किंवा तुमचं MA, MSc किंवा MCOM तुमचं ज्या सब्जेक्टमध्ये झालेलं असेल तुम्हाला तो सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मराठी, हिंदी, हिस्ट्री असेल, सोशॉलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, मल्टिपल इथे सब्जेक्ट दिलेले आहेत. 71 सब्जेक्ट असणार आहेत. तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. सब्जेक्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं ज्या सब्जेक्टमध्ये झालं असेल तर ते तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल डिटेल जी आहे तुम्हाला टाकायची आहे. सरनेम असेल, फर्स्ट नेम असेल, तुमचं मिडल नेम असेल, नेम ऑफ कॅन्डिडेट तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर व्यवस्थित टाकायचं आहे. कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. नंतर नेम ऑफ फादर म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव पूर्ण टाकायचं आहे. अगोदर तुमचं आडनाव टाकायचं आहे, तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे. नंतर तुमच्या आईचं नाव वगैरे टाकायचं आहे. इथे नेम ऑफ कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याची डिटेल, वडिलांची डिटेल पूर्ण टाकायची आहे, आईची डिटेल टाकायची आहे. कारण की तुमचं सेट एक्झाम पास झाल्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटवरती आईचं नाव कंपल्सरी येते मित्रांनो, हे ध्यानात ठेवायचं आहे. ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. तुमचा ॲड्रेस टाकल्याच्यानंतर एरिया तुम्हाला टाकायचा आहे, सिटी टाकायची आहे. इथे सिटीमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे इकडे. नंतर तुमच्याकडे ID कार्ड जे असेल, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुमचं डॉमसाईल. आता मित्रांनो ही सेट एक्झाम जी आहे 41वी महाराष्ट्र आणि गोवा हा 2 राज्यामध्ये ही एक्झाम घेतली जाते. नंतर तुम्हाला स्टेट्स डॉमसाईल टाकायचं आहे, कॅटेगरी टाकायची आहे जी असेल तुमची कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. बाकी अनाथ असताल किंवा हँडिकॅप असताल तर तुम्हाला इथं येस किंवा नो करायचं आहे. टाईप ऑफ डिसेबिलिटी टाकायची आहे. आता तुम्ही प्रेझेंटमध्ये टीचर असताल तर तुम्हाला येस करायचं आहे किंवा नॉन टीचर असताल म्हणजे नॉन करायचं आहे तुम्हाला, नसताल तर. आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये इथं प्रॉपर व्यवस्थित टाकायचं आहे मित्रांनो. खूप मुलं इथं गडबड करता. नेम ऑफ PG कोर्स म्हणजे तुमचं MA झालं असेल, MSc झालं असेल तर तुम्ही इथं टाकायचं आहे. नेम ऑफ युनिव्हर्सिटी तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही कंप्लीट केलेलं आहे ते टाकायचं आहे. PG कोर्स कंप्लीटेड अपिअरिंग फ्रॉम तुम्ही युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमधून तुमचं सेक्शन कंप्लीट झाला असेल किंवा कॉलेजमधून, इन्स्टिट्यूटमधून तर आपल्या इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. PG कोर्स स्टेटस कंप्लीट असेल तर कंप्लीट किंवा फायनल इयरचे जे स्टुडंट असतील 4th सेमिस्टरचे तर तुम्ही इथं अपिअर म्हणून टाकायचं आहे. ते पण विद्यार्थी इथं एक्झाम देण्यासाठी पात्र असणार आहात. आता तुम्ही जर दुसऱ्या सब्जेक्टमध्ये एक्झाम जर पास झाला असताल किंवा ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इथं क्वालिफाईड सब्जेक्ट तुम्हाला येस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथं डिक्लेरेशनला काय करायचं चेक करून तुम्हाला इथे सबमिट बटनवरती क्लिक करा. आता सेकंड स्टेप तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे तुम्हाला. खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथं ब्राउज करून तुम्ही फोटो अपलोड करू शकता 50 KB पर्यंत. जर फोटोची साईज कमी जास्त करायची असेल तर तुम्ही राईट क्लिक करून तुम्ही पेंटमध्ये जाऊन ती साईज वगैरे कमी करू शकता.
नंतर तुम्हाला इथं खाली आल्याच्या नंतर इथं अपलोड स्टुडंट फोटो झाल्याच्यानंतर अपलोड स्टुडंट सिग्नेचर करायचे आहे 30 KB पर्यंत तुम्हाला. नंतर प्रोसीड फॉर पेमेंट करायचं आहे. अपलोड झाल्याच्यानंतर व्यवस्थित फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे मित्रांनो इथं न चुकता. फोटो सिग्नेचर अपलोड झाल्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ह्या विंडोजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट आता मित्रांनो तुम्ही इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्याच्यानंतर प्रोसीड टू पेमेंटला क्लिक करायचं आहे इथे. नंतर तुम्हाला पेमेंट डिटेल शो होणार आहे. ॲप्लिकेशन नंबर, फुल नेम, चलन, ईमेल ID, अमाऊंट वगैरे तुमच्या कॅटेगरीनुसार मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थित चेक करायचा आहे. पण फॉर्म सबमिट करताना व्यवस्थित डिटेल वगैरे व्यवस्थित चेक करायचं आहे, कारण तुम्हाला सध्या तर एडिटचं ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये. नंतर तुमच्याकडे एडिटचं ऑप्शन 20 तारखेनंतर येणार आहे, पण न चुकता तुम्ही व्यवस्थित भरायचं आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्राला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं चार्जेस लागणार नाही आहे. नंतर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करून प्रोसीड पेमेंट क्लिक करायचं आहे. आता इथं मल्टिपल ऑप्शन आहेत, नेट बँकिंग, UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, तुम्ही मल्टिपल ऑप्शनने पेमेंट इथं करू शकता. आता तुमच्याकडे UPI मोबाईल मध्ये फोनपे, गुगल पे असेल तर तुम्ही इथं 3rd नंबरचं ऑप्शन क्लिक करून तुम्ही शो QR कोड फोनपे तुमचं ओपन करून तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता. नंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर डाउनलोड ॲप्लिकेशन असं तुम्हाला विंडोवरती शो होईल. नंतर स्टेटस ओके दिसेल, कंप्लीट दिसेल. डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे ते. आता नंतर तुम्ही डाउनलोड फॉर्म सांभाळून ठेवायचा आहे. हॉल तिकीट काढायच्या टायमाला तुमच्याकडे खूप कामी येणार आहे. नंतर तुम्ही हे तिन्ही स्टेप चेक करायचं आहे. कंप्लीट फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि 3rd स्टेप तुम्हाला असं दिसणार आहे. ओके मित्रांनो, ही जर माहिती जर आवडली असेल तर आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अभ्यास करत राहा. तुम्हाला होणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू एव्हरीवन.